नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज 8 जानेवारी 2024 सोमवार। आजपासून पुढील 3 दिवस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। कोणती आहेत जिल्हे आणि कुठे पडणार पाऊस, याचे विशेष कारण म्हणजे अरबी समुद्रावर हवेची एक चक्राकार स्थिती निर्माण झाली असून त्यापासून गुजरातपर्यंत एक द्रोणिका दिशा आलेली आहे। तसेच पश्चिमी विक्षोभ हळूहळू पुढे येत असल्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार होऊन अनेक भागात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी राहणार आहे। राज्यातील बहुतांश भागात फक्त विदर्भ वगळून पुढील 3 ते 4 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना व ढगांच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। प्रामुख्याने यामधील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर उद्या 9 जानेवारीला विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून 10 जानेवारी नंतर राज्यात हवामान कोरडे राहील अशी शक्यता आज भारतीय हवामान खात्याने वर्तवली असून आजपासून पुढील 3 दिवस दररोज सकाळी दाट धुके पडतील असाही अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।